नाशिकमध्ये नायलॉनच्या मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे। या नायलॉनच्या मांजामुळे एक तरुण जो होता तो मृत्यूच्या दारातून परत आला आहे। या तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडलेत। हा नायलॉन मांजा किती घातक आहे पाहूयात या रिपोर्टमधून। नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला। जीवघेणा ठरतोय नायलॉन मांजा। बंदी असूनही सर्रास होतीये विक्री। संक्रांत सण जवळ येतो तसा पतंगबाजीचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतो। उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण अनुभवतात। मात्र दुसरीकडे या पतंगाला असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होत आहेत। नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे, तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे। पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे। मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे। या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे। त्याच्या गळ्याला 75 टाके पडलेत। दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय। श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली, तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली। कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला। गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावरच कोसळला। मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये। वो काम पे से आ रहा था और वो अचानक उसके सामने मांजा आ गया। 75 टाके। डॉक्टर ने क्या बताया? अभी बोले जख्म बहुत गहरी, बोले नहीं क्या, कभी 10-15 मिनट और लेट हो जाते थे ना, वो तो मैं तो बोलती सरकार ने उसके ऊपर रोक लगाने मांगता मांझी के ऊपर। आज कितने बड़े बड़े केस हो रहे हैं। इसी मेरे बच्चा तो नई जिंदगी हुई उसकी, मेरे बच्चे की तो। राज्यात अशा आतापर्यंत किती घटना घडल्या आहेत पाहूयात। नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत। मुंबईत दोघांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत। भंडाऱ्यात 1 जण मरण पावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 जण जखमी झालेत तर नायलॉन मांजामुळे नागपूरमध्ये 40 जण जखमी झालेत। काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे आणि जीवघेणं रसायन डिंकात मिसळून हा घातक मांजा तयार केला जातो। छत्रपती संभाजीनगर शहरात तर नायलॉन मांजा विकला तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय। अशीच कडक कारवाई इतर शहरात देखील अपेक्षित आहे। नायलॉन मांजाचा कायमस्वरूपी वापर रोखण्यासाठी प्रभावी कारवाई बरोबरच जनजागृतीचीही गरज आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।